हाय, वेलकम टू माय चॅनल इनोसंट शुभम. ठीक आहे. तर आज आपल्याला स्टार्ट करायचं आहे इमर्जिंग टेक्नॉलॉजीचा पार्ट 2. ठीक आहे. इमर्जिंग टेक्नॉलॉजीचा काय पार्ट 2 आज आपल्याला स्टार्ट करायचं आहे. ठीक आहे. तर स्टार्ट करू आता. नेक्स्ट पॉईंट घ्या आपला इन्फ्रास्ट्रक्चर ॲज अ सर्व्हिस. ठीक आहे. इन्फ्रास्ट्रक्चर ॲज अ सर्व्हिस म्हणून. ठीक आहे. इन्फ्रास्ट्रक्चर बघायचं. ठीक आहे. ॲज अ सर्व्हिस म्हणून. IaaS. ठीक आहे. Gives user access to storage, networking servers and other computer resources. म्हणजे काय IaaS जे आहे ठीक आहे ते आपल्याला कशाचा ऍक्सेस देतं स्टोरेजचा. ठीक आहे. एखादी गोष्ट आपल्याला स्टोअर करायची, नेटवर्किंग करायची, सर्व्हर करायचे आणि अदर कम्प्युटिंग करायचे. कम्प्युटिंग म्हणजे एखादी गोष्ट मोजणं. ठीक आहे. while the user is still responsible for managing their applications. म्हणजे युजर आहे ठीक आहे ते काय करू शकता अजून ऍप्लिकेशन मॅनेज करू शकता. ठीक आहे. त्यांचे काही ॲप्लिकेशन असतील, डेटा, मिडलवेअर एक्सेट्रा. IaaS provides automated and scalable environment. ठीक आहे. ऑटोमेटेड अँड स्केलेबल एन्व्हायरमेंट देतात. ठीक आहे. म्हणजे एक असं एन्व्हायरमेंट तयार करतात की ज्यामध्ये सगळ्या गोष्टी या व्हिजिबल असतील. ठीक आहे. सगळ्या गोष्टी दिसू शकतील. प्रोव्हाइड अ हाय डिग्री ऑफ कंट्रोल फ्लेक्सिबिलिटी फॉर द युजर. ठीक आहे. असं म्हणजे कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम येऊ देत नाही. ठीक आहे. नेक्स्ट स्विच बघू आता. पुढे काय की फीचर्स इन्स्टेड ऑफ पर्चेसिंग हार्डवेअर आउटराईट युजर्स पे फॉर IaaS ऑन डिमांड. ठीक आहे. आपण IaaS हे सॉफ्टवेअर म्हणा किंवा हार्डवेअर म्हणा हे घेतलं जातं. ठीक आहे. ॲज अ डिमांड म्हणून. इन्फ्रास्ट्रक्चर इज स्केलेबल डिपेंडिंग ऑन प्रोसेसिंग अँड स्टोरेज नीड्स. स्टोरेज आपल्याला जेवढं पाहिजे असेल तेवढं इन्फ्रास्ट्रक्चर घेता येते. ठीक आहे. एंटरप्राइजेस सेव्ह द कॉस्ट ऑफ बाईंग अँड एंटरिंग देअर ओन हार्डवेअर. ठीक आहे. आता क्लाउड कम्प्युटिंगचा पॉईंट वरती राहिला असेल. ठीक आहे. घेऊन टाकू द्यायचं. क्लाउड कम्प्युटिंग. क्लाउड कम्प्युटिंग इज अ मॉडेल फॉर इनेबलिंग कन्व्हिनियंट ऑन डिमांड नेटवर्क. ठीक आहे. एक ऑन डिमांड नेटवर्कसाठी वापरलं जातं. ॲज ॲक्सेस टू शेअर पूल ऑफ कम्प्युटिंग रिसोर्सेस लाईक नेटवर्क, स्टोरेज, सर्व्हर, स्टोरेज, ॲप्लिकेशन्स. ठीक आहे. हे बघा असं. क्लायंट, युजर, प्रायमरी सर्व्हर आणि इंटरनेट. ठीक आहे. नेक्स्ट बघू आता एक्झाम्पल काय Amazon वेब सर्व्हिसेस, मायक्रोसॉफ्ट Azure VM आणि Google कम्प्युटिंग इंजिन. एक्झाम्पल. ठीक आहे. एक्झाम्पल लक्षात ठेवा. प्लॅटफॉर्म ॲज अ सर्व्हिस PaaS. ठीक आहे. आधी IaaS होता आता PaaS. ठीक आहे. ॲज अ सर्व्हिस प्रोव्हायडर ऑफर ॲक्सेस टू अ क्लाउड बेस्ड एन्व्हायरमेंट. एक क्लाउड बेस्ड एन्व्हायरमेंटचा आपल्याला ते काय देतात ॲक्सेस देतात म्हणजे यूज करू शकतो आपण. इन विच युजर कॅन डेव्हलप अ मॅनेज अँड डिलिव्हर ॲप्लिकेशन्स. आपण काय काय करू शकतो डेव्हलप, मॅनेज अँड डिलिव्हर ॲप्लिकेशन करू शकतो. इन ॲडिशन टू स्टोरेज अँड अदर कम्प्युटिंग रिसोर्सेस. स्टोरेज पण करू शकतो. युजर्स आर एबल टू यूज अ सूट प्री बिल्ट टूल्स टू डेव्हलप. ठीक आहे. टूल्स टू डेव्हलप, कस्टमाइज अँड देअर ओन ॲप्लिकेशन. आणि आपण कस्टमाइज पण करू शकतो ओन ॲप्लिकेशन. ठीक आहे. म्हणजे आपण आपल्या वैयक्तिक ॲप्लिकेशन वापरू पण शकतो. ठीक आहे. की फीचर्स PaaS पास म्हणून आपण. ठीक आहे. थोड्या पुढे पास पास प्रोव्हाइड्स अ प्लॅटफॉर्म विथ टूल्स टू टेस्ट, डेव्हलप अँड होस्ट ॲप्लिकेशन इन सेम एन्व्हायरमेंट. ठीक आहे. आपलं काय काय प्रोव्हाइड करतं प्लॅटफॉर्म प्रोव्हाइड करते टू टेस्ट, डेव्हलप अँड होस्ट ॲप्लिकेशनसाठी. कशासाठी टेस्ट, डेव्हलप अँड होस्ट ॲप्लिकेशनसाठी. पुढे काय enable organizations to focus on environment without having a worry about underlying infrastructure. ठीक आहे. म्हणजे काय enable organizations to focus on environment without having a worry about underlying infrastructure. कुठलं इन्फ्रास्ट्रक्चर असो किंवा नसो तरी चालतं. ठीक आहे. पुढे काय मेन बघू आता. प्रोव्हाइड्स मॅनेज सिक्युरिटी ऑपरेटिंग सिस्टम सर्व्हर सॉफ्टवेअर बॅकअप्स. ठीक आहे. सर्व्हर बॅकअपसाठी पण यूज केला जातो. फॅसिलिटेट्स कोलॅबोरेटिव्ह इव्हन इफ. ठीक आहे. पुढे काय सॉफ्टवेअर ॲज अ सर्व्हिस आता आपण काय म्हणू SaaS म्हणून. ठीक आहे. ॲज अ एक्झाम्पल म्हणजे ॲज अ म्हणण्यासाठी. ठीक आहे. म्हणणं थोडं इझी होईल. अ सर्व्हिस प्रोव्हायडर डिलिव्हर सॉफ्टवेअर यूज अँड ॲप्लिकेशन थ्रू द इंटरनेट. इंटरनेट थ्रू आपण ते सॉफ्टवेअर डिलिव्हर करू शकतो. युजर डू नॉट इन्स्टॉल ॲप्लिकेशन्स ऑन देअर लोकल डिव्हाइसेस. जे युजर आहे म्हणजे जे आपण ठीक आहे ते आपण डिरेक्टली ते ॲप इन्स्टॉल करू शकत नाही. द ॲप्लिकेशन्स रिसाइड्स ऑन रिमोट क्लाउड नेटवर्क. त्याने एक वेबसाईट लागते किंवा एक स्टोरेज लागतं रिमोट क्लाउड नेटवर्क सारखं. ठीक आहे. की फीचर्स आता की फीचर काय बघू आपण. SaaS vendors provide users with software and application via सबस्क्रिप्शन मॉडेल. आता हे सबस्क्रिप्शन मॉडेल म्हणजे तुम्हाला माहिती आहे म्हणजे थोडक्यात आपण मंथली त्यांना काहीतरी पे करतो. मंथली काही काहीतरी पैसे भरतो. ठीक आहे. त्याच्यामुळे आपण त्याचा यूज करू शकतो. युजर डू नॉट हॅव मॅनेज इन्स्टॉल अपग्रेड सॉफ्टवेअर. ठीक आहे. जे युजर आहे म्हणजे आपण त्यांच्याकडे हे सॉफ्टवेअर नसतं की आपण इन्स्टॉल करणं, डिलीट करणं. SaaS प्रोव्हाइड मॅनेज दिस. ठीक आहे. डेटा इज सिक्युअर इन क्लाउड. इक्विपमेंट फेल्युअर डज नॉट रिझल्ट इन लॉस ऑफ डेटा. ठीक आहे. फेल्युअर हे कुठल्या प्रकारचं नसतं त्याच्यामुळे. ठीक आहे. डेटा कुठले लॉस होत नाही. यूज ऑफ रिसोर्सेस कॅन बी स्केल डिपेंडिंग ऑन द सर्व्हिसेस नीड्स. ठीक आहे. ज्या प्रकारचे सर्व्हिसेस असतील त्या प्रकारे ते चालतं. ॲप्लिकेशन्स आर ॲक्सेसिबल फ्रॉम
फ्रॉम ऑलमोस्ट इन एनी इंटरनेट कनेक्टेड डिव्हाइस. कुठल्याही प्रकारचा इंटरनेट डिव्हाइसवरून आपण ते करू शकतो. आणि व्हर्च्युअली एनी वर्ल्ड इन द वर्ल्ड. फॉर एक्झाम्पल गुगल्स जी सूट, गिटहब, सॅप, स्लॅक, ड्रॉपबॉक्स कुठून पण आपण करू शकतो. ठीक आहे. टाइप्स ऑफ क्लाउड कम्प्युटिंग. There are three basic types of deployment of cloud computing that are public, private and hybrid. ठीक आहे. कसे? Public, private and hybrid. Public cloud. In public cloud, all the services and supporting infrastructure and managed offset over the internet shared across multiple users. म्हणजे काय? In public cloud, all the services and supporting infrastructure कसे असतात? ती मॅनेज केली जातात. ठीक आहे. कशी मॅनेज करतात? ऑफसेट ओव्हर द इंटरनेट अँड शेअर अक्रॉस द मल्टिपल युजर. प्रत्येक मल्टिपल युजर जे आहे, जे म्हणजे आपण सगळे लोक आहे त्यांच्यापर्यंत ते पोहोचलं जातं. पब्लिक क्लाउड आर मोर एफिशियंट अँड इनएक्सपेन्सिव्ह दॅन प्रायव्हेट अँड हायब्रिड क्लाउड सोल्युशन. पब्लिक क्लाउड हे काय थोडंसं हे अफोर्डेबल, ठीक आहे, म्हणजे परवडण्याजोगं आहे. ठीक आहे. एक्झाम्पल Amazon AWS, मायक्रोसॉफ्ट Azure, क्लाउड, गुगल क्लाउड प्लॅटफॉर्म. सॉरी, ठीक आहे. त्याच्यानंतर काय प्रायव्हेट क्लाउड. As the name suggests, private cloud provides IT services. काय प्रोव्हाइड करतं? IT services through the internet or a private network to selected user rather than to general public. All the data are protected to behind the firewall. ठीक आहे. Private cloud solutions are preferred to the enhance security and privacy by the users. Hybrid cloud. Hybrid cloud environment combines both public and private cloud elements. The cloud in a hybrid environment communicate over an encrypted connections. Encrypted म्हणजे खूप अशी अवघड अशी कनेक्शन असतात. ठीक आहे. Allow for the portability of data and applications. Allows greater flexibility as compared to the that of public and cloud solutions. ठीक आहे. पुढे काय? Benefits of cloud computing. Cost saving. Cloud computing solutions are inexpensive than actual overall infrastructure सेटअप फॉर द आय टी सर्व्हिसेस. याच्यामध्ये कॉस्ट सेव्हिंग केली जाते. म्हणजे थोडक्यात पैसे खूप कमी प्रमाणात साठवले जातात. ठीक आहे. पैसे साठवायचं प्रमाण खूप जास्त असतं याच्यामध्ये कॉस्ट सेव्हिंगमध्ये. ठीक आहे. रिलायबल. क्लाउड कम्प्युटिंग सोल्युशन्स आर मोर रिलायबल दॅन इन हाऊस आय-टी मोड इन्फ्रास्ट्रक्चर. ठीक आहे. खूप रिलायबल आहे म्हणजे खूप योग्य अशा सर्व्हिसेस आहेत. ठीक आहे. मोबिलिटी. क्लाउड कम्प्युटिंग सोल्युशन आर मोर पोर्टेबल बिकॉज युजर कॅन ॲक्सेस डेटा एनीटाइम एनीवेअर ॲज रिक्वायर्ड. आपण कुठल्याही प्रकारे त्या गोष्टी ॲक्सेस करू शकतो. ठीक आहे. कुठेही असो. AI, artificial intelligence, is an area of computer science that emphasizes on the creation of intelligence machines that work on react like humans. Humans सारखे काम करणारे या कोणी machines आहेत. ठीक आहे. AI is different from robotics but related to some extent in which machines sense their environment, perform calculations and do their physical tasks either by themselves or under direction of people. ठीक आहे. AI एक प्रकारचा एक रोबोट आहे जो आपण जे सांगू ते काम करतो. ठीक आहे. AI has some fields like मशीन लर्निंग, ऑटोमेट्स एनालिटिकल मॉडेल बिल्डिंग. एनालिटिकल म्हणजे नंबरिंगचं, त्याच्यामध्ये मॅथ्स इन्व्हॉल्व असतं. ठीक आहे. हिडन इनसाइट्स इन डेटा विदाउट बिंग प्रोग्रामेटेड. ठीक आहे. लुक फॉर समथिंग इन पर्टिक्युलर ऑर ड्रॉ सर्टेन कन्क्लुजन. न्यूट्रल नेटवर्क इमिटेट द ब्रेन्स array of interconnected neurons. ठीक आहे. And relay information between various units to find a connection and derive meaning from data. न्यूरल नेटवर्क्स आहे. ठीक आहे. दोन्ही बाजूंसारखे असतात. डीप लर्निंग युटिलाइजेस रिअली बिग न्यूट्रल नेटवर्क्स अँड लॉट ऑफ कम्प्युटिंग. लॉट ऑफ कम्प्युटिंग ड्यू टू पॉवर टू फाइंड कॉम्प्लेक्स पॅटर्न्स. कॉम्प्लेक्स म्हणजे खूप अवघड प्रकारचे पॅटर्न याच्यामध्ये दिसून येतात. ठीक आहे. नेक्स्ट बघू आता. डेटा फॉर ॲप्लिकेशन सच एज इमेज अँड स्पीच रेकॉग्निशन. ठीक आहे. नेक्स्ट काय? कॉग्निटिव्ह कम्प्युटिंग is about creating a natural human-like interaction, including using the ability to interpret speech and respond to it. ठीक आहे. म्हणजे काय? एक प्रकारचं ह्युमन लाईक तयार करता, एक ह्युमन लाईक रोबोट तयार करता. ठीक आहे. मशीन AI मध्ये जो ह्युमन सारखा बोलतो. कम्प्युटर व्हिजन employs pattern recognition, deep learning to understand content of picture and videos, enables machines to use real-time images to make sense of what's around them. ठीक आहे. आपल्या अराउंडला काय गोष्टी चालतात हे पण ते सांगू शकतं. नेक्स्ट काय? नॅचरल लँग्वेजेस प्रोसेसिंग इन्व्हॉल्व्स अनालायझिंग अंडरस्टँडिंग ह्युमन लँग्वेज अँड रिस्पॉन्डिंग टू इट. ठीक आहे. नॅचरल गोष्ट पण ते सांगू शकतात. ठीक आहे. नेक्स्ट आहे ॲडव्हान्टेज ऑफ AI. रिडक्शन इन ह्युमन एरर. Computers is programmed properly with artificial intelligence gives 100% accuracy compared to a task performed by humans as there is always a chance for human mistake. म्हणजे काय? आज मॅक्सिमम एखाद्याच आपल्याला माणसाकडून एखादी चूक होते एखादी करताना. ठीक आहे. पण ती रोबोटकडून चूक होत नाही. मग रोबोटला पहिले ॲज अ जॉब अपॉर्च्युनिटी म्हणा ती दिली जाते. ठीक आहे. माणसाला नाही जात. कारण माणसाकडून चुका होता म्हणून. ठीक आहे. डिजिटल असिस्टन्स. सम ऑफ द हायली ॲडव्हान्स ऑर्गनायझेशन यूज डिजिटल असिस्टन्स टू इंटरॅक्ट विथ युजर विच म्हणजे काय? प्रत्येक कंपनी म्हणा एक एक व्यक्ती किंवा एक हाताखालची एक हे वापरते. समजून घ्या असं
हाताखाली छोटासा रोबोट ठेवलेला असतो, ठीक आहे. तो सगळ्या गोष्टी हँडल करतो. तर काय म्हणजे एक्झाम्पल काय चॅटबॉटचं. Faster decisions. Using AI alongside other technologies, we can make machines take decisions faster than a human, carry out actions quicker. ठीक आहे. गोष्टी एकदम पटकन करतात, ठीक आहे. आता पुढे काय डेली ॲप्लिकेशन बघायचे आपल्याला. Daily applications such as Apple, Siri, Windows, Cortina, Google's OK, Google are frequently used in our daily routine. Whether it is searching a location, taking a selfie, making a phone call, replying to a mail. या गोष्टी याच्यामध्ये असतात. म्हणजे फोन कॉल करणं, मेल करणे एखाद्याला, ठीक आहे. पुढे काय disadvantages. Disadvantages of AI. High cost of creation as the machine used in AI-based environments are very complex and high in price. जे AI साठी ज्या मशीन यूज होतात ते काय खूप हाय प्राइस म्हणजे खूप महाग आहे बाबा, ठीक आहे. Machine used in AI-based environment are very complex and high in price. It is increases the cost of overall setup. Unemployment, as AI is replacing the majority of the repetitive tasks and other works with robots. ठीक आहे. AI बरोबरच्या पण गोष्टी काम करताना रिप्लेस केल्या जाते आता बरोबर. This will reduce human interference but will cause major problems in employment stands. ह्युमनला आजकाल रिप्लेस केलं जाते बाय रोबोट्स. कारण जर पूर्ण कामामध्ये इफिशियन्सी पाहिजे असेल तर हे काम फक्त रोबोटच करू शकतात. 5G. 5G इज द फिफ्थ जनरेशन ऑफ नेटवर्क टेक्नॉलॉजी, ठीक आहे. 5G ही सगळ्यात ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी, ठीक आहे. पुढे काय 5G इज द नेक्स्ट जनरेशन ऑफ वायरलेस कम्युनिकेशन. नेक्स्ट जनरेशन म्हणजे पुढची जनरेशन, सध्या तर 4G सुरू आहे, ठीक आहे. इट इज एक्सपेक्टेड टू प्रोव्हाइड इंटरनेट कनेक्शन दॅट आर मल्टिपल फास्टर टाइम्स दॅन 4G. LTE, लॉंग टर्म इव्हॉल्युशन. 5G technology may use a variety of spectrum bands including millimeter wave, ठीक आहे, radio spectrum which can carry very large amounts of data at short distance, ठीक आहे. 4G पेक्षा 5G खूप पटीने पुढे आहे, ठीक आहे. Millimeter wave which can vary large amount of data at short distance. The drawback of high frequencies is that they are more easily obstructed by the walls of building, trees and other foliage and even changes in the weather, ठीक आहे. तर आता हा पॉइंट राहिला, ठीक आहे. The new 5G network will be able to transmit very large amounts of data but only few blocks at time. म्हणजे काय खूपच कमी ब्लॉक, खूपच कमी वेळेसच आपल्याला करता येईल अवेलेबल. 5G networks are digital cellular networks in which service area covered by providers is divided into small geographical areas called cells. याला काय म्हणतात, सेल्स म्हणतात, की ज्यात डिवाइड केलेलं आहे. 5G can support a million devices per kilometer square meter compared to 4G. Applications: online 5G games, automated vehicles, virtual classrooms. 5G high-speed data transfer, ultra HD videos, reduce websites load time, reduce apps, multiple times faster. IoT, internet based on things, internet of things, ठीक आहे. हे जे ऍप्लिकेशन प्लीज करा, ठीक आहे. ऍप्लिकेशन करा. आय थिंक हा आपला पॉईंट लास्ट पर्यंत. ही जे ऍप्लिकेशन ही मोस्ट एमपी आहे. ऍप्लिकेशन कुठली चॅप्टर म्हणजे मोस्ट एमपी, ठीक आहे. नेक्स्ट काय आता IoT stands for Internet of Things. With the help of application based on IoT, various social critical problems can be solved. Traffic problems, air pollution. AI stands for artificial intelligence. With the help of AI, we can approach higher accuracy and privacy. 5G faster method of data transfer. तुमची जास्तीत जास्त मित्रांपर्यंत चॅनलला पोहोचवा, ठीक आहे. आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आता इथं नेक्स्ट पॉईंट आहे फिफ्थ चॅप्टर, ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघू, ठीक आहे.